मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. या घटनेच्या निषेधार्थ आज कानडगाव या ठिकाणी गाव बंद ठेवलं गेलं. सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येत आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे. कानडगाव येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला 2 ते 3 दिवसांपूर्वी फुसलावून पळून नेलं गेलंय. अद्यापही मुलीचा शोध लागलेला नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. आरोपीचा तातडीनं शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली गेली आहे. तर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस प्रशासनानं आरोपीला तात्काळ अटक करून मुलीचा शोध घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय. या परिवाराकडे पाहून मला अत्यंत दुःख वाटते की अतिशय सर्वसामान्य कुटुंब काम करायचं आणि आपलं घर चालवायचं, आपल्या परिवाराला सांभाळायचं, कुटुंबाला संस्कार लावायचे आणि हातावर पोट असणारं कुटुंब. आणि या कुटुंबामधून एक अल्पवयीन मुलगी, एका जी आज्याने तिला येड्यात काढलं, फूस लावली आणि तिला घेऊन निघून गेलाय. आज या कुटुंबावरती आणि संपूर्ण आपल्या हिंदू धर्मावरती जी घटना घडली त्या सगळ्या गोष्टीची प्रथमतः आपल्या संपूर्ण कानडगाव आणि सर्व आपल्या धर्माच्या विरोधात जे लोक गेले त्यांचा जाहीर निषेध करतो. या परिवाराने त्या मुलीला कसं सांभाळले आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. ती फक्त त्यांचीच मुलगी नाही तर आपल्या सर्वांच्या घरातली मुलगी. आणि या जी आधी लोकांनी गेल्या काही काळापासून आपण पाहतो की ठिकठिकाणी या असल्या गोष्टी चालू केल्या. कुणं धर्मांतर करायचं, काही लोकांना पैसे देऊ सांगायचं आणि जाती बदल करून घ्या असं घडवायचं. काही ठिकाणी ज्या सर्वसामान्य अल्पवयीन मुली आहेत ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात त्यांना अनेक वर्षांपासून हळूहळू त्यांना बोलण्यातून वागण्यातून येड्यात काढायचं आणि त्यांना धर्मांतर करायला लावायचं व काही लपवून घेऊन जायचं. अशा घटना आपण पाहतो की अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आताच उल्लेख झाला की काही वर्षापूर्वी उंबऱ्यासारख्या ठिकाणी देखील आपल्या तालुक्यात अशी घटना घडली होती की आपल्या सर्वसामान्य मुली त्या शिकायला जायच्या आणि तिथं जी शिक्षिका मॅडम होती ती जी आली होती आणि तिने मुलींना क्लास घेण्याच्या ऐवजी या सगळ्या गोष्टींच्या ती भानगडीत पाडून मुलींना नंबर द्यायची आणि या गोष्टींना ती प्रवृत्त करत होती. त्यावेळी कर्डिले साहेबांनी आणि सर्व आपल्या सरकारने मिळून त्या गोष्टी बंद पाडल्या आणि आज पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये ही अशी घटना घडते. अतिशय निंदनीय घटना आहे. काही लोकांना वाटत असेल की आदिवासी समाज आहे म्हणजे गरीब समाज आहे, यांच्या पाठीमागं कुणी नाही. मी आज संपूर्ण आदिवासी समाजाला शब्द देतो, कुणी येऊ नाही येऊ, मी तुमच्यासोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही असं मनामध्ये कधी आणू नका की तुमच्यासोबत कुणी नाही. उद्या कुठलीही जरी वेळ आली, कुठलाही प्रसंग आला
आपल्याला जिथं लढायची वेळ येईल तिथं आपण लढू. या आंदोलनामध्ये एकलव्य संघटनेचे योगेश सूर्यवंशी, अहिल्यानगर भाजपा सरचिटणीस अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, सोसायटीचे चेअरमन सोपानराव गागरे, माजी उपसरपंच डॉक्टर रवी गागरे, माजी सरपंच मधुकर गागरे यांसह कानडगाव येथील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात चोख बंदोबस्त ठेवला गेलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.